MPSC एक्झाम प्रिपरेशन या एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी काही महत्त्वाचे असे क्वेश्चन्स पाहणार आहे। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे स्वामी विवेकानंद। मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? दादोबा पांडुरंग तर्खडकर। सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा फुले। आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती। प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आत्माराम पांडुरंग तर्खडकर। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, 7 बेटांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही? तर या प्रश्नाचे देखील उत्तर मुंबई आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, जोगेश्वरी लेणी कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई उपनगर। संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे आळंदी। भारतातील पहिले मयूर अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे नाईक। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कर्नाळा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे खोपोली। महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे तारापूर। महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सिंधुदुर्ग। महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे वर्धा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहेत, अस्तंबा पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे नंदुरबार। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे राजस्थान। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर आहे दादाभाई नौरोजी। त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे, मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे दिग्दर्शन। आणि सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे गुजरात। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहेत, भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सॅम पित्रोदा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे विक्रम साराभाई। त्यानंतरचा थर्ड क्वेश्चन आहे, भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे आचार्य विनोबा भावे। त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे, भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर व्हर्गीस कुरियन। आणि भारताच्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर S.M. स्वामीनाथन। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात? राजाराम मोहन रॉय। आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू। भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी यांना म्हणतात। भारतीय राष्ट्रवादाचे जनक सुरेंद्रनाथ चटर्जी यांना म्हणतात। भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांना म्हणतात। भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर